पुन्हा तलवार छत्रपतीची काळाम छाटून टाकाव का? आमच्या सारखे मूर्खाची औलाद नाही. 2 लाखाच्या पर्यंत कर्जमाफी केली, पण 2,10,000 असन तर तो कर्जमाफीत बसत नव्हता. कर्जमाफी आज आपण देतोय, पण कर्जमाफी देताना काही प्रशासन अधिकारी बोलताना बोलतोय तुम्हाला किती द्यायचं शेतकऱ्याला, किती पाहिजे तुम्हाला. अशा प्रकारच्या उमरट भाषा जेव्हा कानावर येतं ना, तेव्हा असं वाटतं का पुन्हा तलवार छत्रपतीची काळाम छाटून टाकाव का काय. तुम्ही सांगतोय मी हमी भावाचं तुम्हाला हे देतोय. 2026-27 ले धान उत्पादक शेतकऱ्यासाठी 4,888 भावाची शिफारस केली. 4,888. 15% नफ्यानं किती भाव भेटले पाहिजे सभापती महोदय? 4,888. आणि केंद्र सरकारनं जाहीर किती केले भाव? 2,441. 2,400 रुपये कमी दिले भाव जाहीर. एका एकरात 10 क्विंटल धान पकडला तर आम्ही सांगतो एका एकराच्या शेतकऱ्याचं 20,000चं नुकसान आहे. 5 एकर शेतकऱ्याचं 50,000 ते 60,000 नुकसान आहे एका वर्षाचं. 5 वर्षाचं नुकसान 2 ते 3 लाखावर झालोय. कर्जमाफी 2 लाखाची करतोय आम्ही. 15% नफ्यानं कोणता व्यवसाय चालतो हो? उद्धव साहेब ठाकरे साहेबांना महात्मा ज्योतिबा फुले योजना केली आणि ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. 2 लाखाची कर्जमाफी 4 वर्षाची होती. देवाभूची पहिली छत्रपती शिवाजी महाराजची कर्जमाफी 7 वर्षाची होती आणि आताची कर्जमाफी हे 7 वर्षाची आहे. ती पहिली 6, उद्धव साहेबाची 4 वर्षाची आणि ही आता 7 वर्षाची कर्जमाफी आहे. हा फरक आहे, वर्षातला फरक आहे. 2 लाखाच्या पर्यंत कर्जमाफी केली, पण 2,10,000 असन तर तो कर्जमाफीत बसत नव्हता. सभापती महोदय, आता 2 लाखाच्या वरती 5,000 असन तर तो बिचारा कर्जमाफीत बसला नाही. आज जे ओरड येतं का नाही, कर्जमाफी करून शिव्या खावं लागतं. कारण 2015 ते 19ची कर्जमाफी जे झाली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं, ती कर्जमाफी OTS न केल्यामुळं त्याच्यामुळं ते अडचणीत आला आणि तो त्यावेळचा शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. तो शिल्लक आहे आणि मग तो प्रचंड आता बोंबलत आहे रस्त्यावर. आता आपण काय चूक केली ह्या सरकारनं? 2 लाख असेल 50,000 माफ होईल. भरा किती लागन? 1.5 लाख रुपये भरावं लागेल. ते म्हणतात ना विरोधक का बा वसुली आहे, हे थोडं किंचित त्याच्यात बरोबर आहे. 1.5-2 लाख असेल तर 1.5 लाख भरा, मग 50,000 सरकार देईल. त्याच्यामुळे भरणं पैसे जास्त आणि माफ होणं कमी. त्याच्यात काही दुरुस्त्या करणं फार महत्वाचे आहे. त्या सरकारनं केल्या पाहिजे अशाही अपेक्षा. 2 वर्ष सतत जर कर्ज भरलं तर 50,000 भेटल. हे कसं शक्य आहे? आता तो काय होतोय, 5 वर्षात 2दा भरतोय, 1दा भरत नाही, अधिक 2दा भरतोय. शंभूराजे बरोबर आहे का नाही? मग त्यानं सतत भरलं पण खंडित राहिलं तर मग मात्र तो प्रोत्साहन निधीले बसत नाही. नियमित कर्ज भरलं तो गुन्हेगार आहे. ते तर असं म्हणतंय आमच्या सारखे मूर्खाची औलाद नाही. नियमित भरान तर मरणार आणि थकीत ठेवणार तर 2 लाख भेटणार. कम से कम 1 लाख तर करावं लागेल. ते तर केलं पाहिजे ना सभापती महोदय. हा सूचना आहे, ह्या केल्या पाहिजे. मला एक सांगा, चालू वर्षाचं कर्ज भरणार 27 मार्च आणि त्याला प्रोत्साहन निधी आता बोलताय. हे कोण लिहिलं शासन निर्णय? कोण आहे काढणारा? कुठलीच समिती हे सांगणारी? यांना अक्कल आहे का नाही? अध्यक्ष महोदय, हे सगळे जे काही नियम लावले हे अफलातून कोण बसणार आहे याच्यामध्ये? पहिले 22-23, 23-24, 24-25, 26-27 हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. याच्यामुळे सरकार बदलाव होत चाललाय. सरकारला शिव्या खावं लागतंय. आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा आम्हाला लोक शिव्या देतोय. ह्या ज्या प्रोत्साहनात लावलेल्या अटी आहे पहिले तुम्ही रद्द केल्या पाहिजे आणि 50च्या ऐवजी 1 लाख केलं पाहिजे. आता जर ही OTS आपण राज्य सरकार करतं का बँक करतं हे पण स्पष्ट करा ना तुम्ही. बँक OTS करत नाही आहे, राज्य सरकारचा OTSचा प्रस्ताव आहे. काय म्हणतो सरकार? जर 2 लाख किंवा 3 लाख असेल तर 1 लाख भरा, 2 लाख माफ होईल. म्हणजे राज्य सरकार OTS करतं, बँकेचा विषय येत नाही. आणि याच्यामध्ये अधिक सांगतोय का, जसं आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आम्ही जे अध्यक्ष आहे मी त्याच्यात निर्णय घेतला का जे व्याज आहे ते आमची बँक माफ करणार आहे. म्हणजे 4 लाख असेल 1 लाख व्याज असेल तर आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती हे 1 लाख माफ करून उरलेला आम्ही त्याला कसा प्रतिसाद देता येईल, त्या शेतकऱ्याला कसं मदत करता येईल याच्या बाबत बैठक झाली पाहिजे. याच्या बाबत आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. त्याबाबत आपण काय निर्णय घेणार ते आम्ही सांगितलं पाहिजे.
दुसरं तुम्ही सांगतोय का उल्लेखच केला नाही सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराज मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, तुमचे महात्मा ज्योतिबा फुले मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, हा 7-8 हजार कोटीचा बोजा उचलणार आहे का? देणार का नाही देणार? तो मेला ना सभापती महोदय. काय होतंय, कर्जमाफीमध्ये नाव आलंय आणि बँकेत मात्र पैसा गेला नाही, गव्हर्नमेंटनं दिला नाही. न दिल्यामुळे काय झालं, नवीन कर्ज भेटत नाही, माफीची वाट पाहतोय. काही शेतकरी हायकोर्टात गेले आणि हायकोर्टानं निर्देश दिले का हे पैसे भरावं लागेल सरकारले. जर तो पात्र आहे तर आपल्याला द्या लागेल. सभापती महोदय, याबाबतही काही खुलासा होत नाहीये. हा खुलासा केला पाहिजे आपण. हा खुलासा जर केला नाही, दुसरं तुम्ही काय म्हणताय, 2019चा जो महात्मा फुले मध्ये जो काही लाभार्थी आहे, ज्याला लाभ भेटला त्याला तुम्ही फक्त 50,000 देणार. सांगा, त्याच्यावर 3 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे, त्यानं 1.5 लाख भरावं, 50,000 द्यावं, म्हणजे बँकेची वसुली म्हणावं का याला? याबाबत निर्णय घ्यावा लागेल. एकतर काय होतंय का, या सगळ्या संदर्भात तुम्ही जे गुंतागुंतीचे मुद्दे वाढवले भारणे दादा, तुम्हाला माहित आहे का, याच्यामुळे तुम्हाला आम्हाला कसं तोंड द्यावं लागतं हे पाहायला पाहिजे. आणि जर प्रशासकीय अधिकारी जर अशामुळे जर आपलं सरकार, प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे आपलं सरकार बदनाम होत असेल तर त्याच्यावर खरं तर आपण अपेक्षित उत्तर देणं गरजेचं आहे. जयस्वालजी, आम्ही काय सांगितलं होतं का, पेरणी ते कापणी फळ उत्पादक, तुम्ही जे उत्तर दिलं, तुम्ही सांगा आज पर्यावरण आणि विषमुक्त शेतीचा हा मोठा चॅलेंज आपल्याकडे आहे. तुम्ही जे फळ पिकांना आपण 3 वर्ष देतोच, पण 3 वर्षानंतर जर आपण MRGS मधून जर कव्हर केलं आणि पुढचे 4, 5, 10 वर्ष दिले तर काजू उत्पादक, आंबा उत्पादक, संत्रा उत्पादक हा सगळा शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी हा वाचू शकतं. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं फळ उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय क्रांतिकारी योजना आहे. MRGS आम्ही सुरू केलेली योजना आहे, महाराष्ट्रानं देशाला दिलेली योजना आहे. त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. तो बदल आपण केला पाहिजे अशा अपेक्षा आहे. धन्यवाद.